महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत तेथील माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय तहसीलदार, संबंधित सर्व निवडणूक यंत्रणेतील सर्वजण आपल्या सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो आहे, कारण आणखी कुठं CCTV कॅमेरे लावायचे राहिले असतील, कुठले नादुरुस्त असतील, आणखी काही असेल ते कृपया ते आपण कटाक्षानं स्वतः ते बघावं, खात्री करावी. आणि महावितरणच्याही जे तिथले आहेत कर्मचारी त्यांना विनंती, विशेषतः लाईटमध्येच घालवणं अशी कुटाने तुम्ही केलेले आहेत विधानसभेच्या वेळेस. विनंती आहे असं करू नका. त्याची नोंद आमच्याकडं आहे, सगळी याच्या बातम्या मागे येऊन गेलेल्या आहेत. 61 का 62% मतदान हे झालेलं आहे. आणि त्यावेळेस तुम्ही त्या लोकसभेच्या वेळेस तुम्ही अशी लाईट कमी जास्त केलेली आहे. तरीसुद्धा जास्त उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीचे हे मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. आणि हे खटकल्यामुळंच तुम्ही जास्त प्रमाणात त्यापेक्षाही लाईटमध्ये कमी अधिक करणं असेल किंवा CCTV कॅमेरे बिघाड झालेले बसवणं असेल, हे विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही केलेलं आहे. जे कोणी लोक असतील त्यांना सांगतो आहे. पोलीस प्रशासन असेल, जिल्हाधिकारी प्रशासन असेल, तर सगळ्यांना विनंती आहे की कृपया सगळी खात्री करा. काय आहे, वेळ आणखी आहे. कारण ज्या लोकांनी अशी गफलत केली, चूक केली, त्यांच्यावर सक्त कारवाई कशी झालेली आहे हे तुम्हाला अधिक ठाऊक आहे. तुम्ही प्रशासकीय सेवेत देशसेवेचं व्रत स्वीकारून आपण तिथे गेलेले आहात, म्हणून सत्य न्यायाची ताकद दाखवायची हीच वेळ आहे. कुणालाही न घाबरता आपण सत्य न्यायाला सोबत द्यावी आणि जे नियम असेल, जे योग्य असेल तेच आपण करावं, ही जाणीव आपल्याला मी करून देतो आहे, विनंती करतो आहे.